बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशाची अवैध वाहतुकीवर कारवाई करून गोवंशांच्या संरक्षणासाठी पोलीस प्रशासन व पशुसंवर्धन विभागाने समन्वयाने काम करावे। शासनाच्या निर्देशाप्रमाणे सर्व जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी इयर टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे। त्यानुसार जिल्ह्यातील सर्व गोवंश जनावरांच्या सुरक्षिततेसाठी इयर टॅगिंग करून घ्यावे अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी संबंधितांना दिल्या आहेत। अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण म्हणाले की येत्या सोमवारी बकरी ईद साजरी होणार असून जिल्हा पशुसंवर्धन विभागाने मनुष्यबळाचे नियोजन करून जिल्ह्यातील अधिकृत पशुवध गृहांमध्ये जनावरांची तपासणी करावी। जनावरे अवैध विक्रीबाबतची माहिती पोलीस प्रशासनाने घेऊन त्यावर तत्काळ कारवाई करावी। प्राणीक्लेश प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात याव्यात। तसेच सर्व लहान मोठ्या पशुधनाला 1 जून पासून इयर टॅगिंग बंधनकारक करण्यात आलेले आहे। त्यामुळे कानातील बिल्ल्याशिवाय पशुधनाची खरेदी विक्री व वाहतूक होणार नाही याची दक्षता घ्यावी। पशुधनाची इयर टॅगिंग करण्याबाबत शहरी तसेच ग्रामीण भागात विविध माध्यमातून जनजागृती करावी। महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियमानुसार कोणत्याही प्रकारच्या गोवंश जसे गाय, बैल या प्राण्यांची कत्तल करण्यास संपूर्ण मनाई करण्यात आलेली आहे। या कायद्याचे पालन करण्यासाठी सदर समितीच्या सदस्यांमध्ये चर्चा करण्यात आली। सभेमध्ये अशासकीय सदस्यांनी जनावरांना शासन नियमानुसार टॅगिंग करण्याबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे। त्यावर उपायुक्त पशुसंवर्धन डॉक्टर वाय.एस. वंजारी यांनी नगर परिषद क्षेत्रामध्ये जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय येथे पशूंना टॅगिंग करण्यात येत असल्याचे सांगितले आहे। बकरी ईदच्या अनुषंगाने शहरात जनावरांच्या तपासणीसाठी बॉर्डर सिलिंग ठिकाणी व कत्तलखान्यांवर तपासणी करिता पोलीस व पशुसंवर्धन विभागाने समन्वयाने कारवाई करावी असे निर्देश अपर जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी दिले। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात जनावरांच्या अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी शहर व ग्रामीण पोलीस यांनी योग्य समन्वय ठेवून अवैध वाहतुकीवर कडक कारवाई करावी। यासाठी शहरी व ग्रामीण विभागातील पोलीस चौकींवर काटेकोर बंदोबस्त ठेवावे। जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे प्राणी संरक्षण कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी। तसेच 17 ते 20 जून 2024 दरम्यान पशुसंवर्धन विभागाचे कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करू नये अशा सूचना जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉक्टर वाय.एस. वंजारी यांनी दिल्या। प्राणीक्लेश प्रतिबंध समितीच्या शासकीय व अशासकीय सदस्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे 13 जून 2024 रोजी आयोजन करण्यात आली होती। यावेळी जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉक्टर वाय.एस. वंजारी, उपजिल्हाधिकारी जे.पी. लोढे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर डी.जे. टेकाम, पोलीस अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी व अशासकीय सदस्य उपस्थित होते। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।